नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आमच्या रोजची सकाळची सुरुवात अशीच होते, राजा आणि काळूपासून। दरवाजा उघडला की अगदी न चुकता यांनाच बघायचं असतं आणि खूप फ्रेश मॉर्निंगची स्टार्ट होते। आणि राशी पिल्लांना मी खाऊ देते ना, दोघांना, राजाला आणि काळूला। मग तिला पण हातामध्ये जे काय आहे तर ते राजा आणि काळूला द्यायचं। अजून तिला नाही कळत कायच खाऊ काय आहे, वस्तू काय आहे, बट मी जे करते तर तेच तिला सगळं रिपीट करायचं असतं। आणि आज होता शुक्रवार, तर हा व्लॉग आहे शुक्रवारचा। तर मी वैभव लक्ष्मीचं व्रत करते, तर यावेळी माझा 51 शुक्रवारचा संकल्प आहे। आणि आज कसं होतं, आता नवरात्री चालू झालेली आहे, त्यामुळे थोडंसं जास्त महात्म्य असतं या शुक्रवारी। आणि कालच देव बसलेले आहेत आणि म्हटलं आज छान शुक्रवारी म्हणजे खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते ज्यावेळी आपण एखादी घरात पूजा करतो। आणि महालक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत ज्याला आपण म्हणतो, आणि नक्की जर आपण पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने, प्रेमाने, भक्तीने जर आपण हे व्रत केलं तर नक्कीच याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळतं। आणि तुम्ही सुद्धा जर महालक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत करत असाल तर प्लीज कमेंटमध्ये तुमचे जे काय काय अनुभव असतील तर ते मला सांगायला विसरू नका, कारण मला वैभव लक्ष्मी व्रत करायला चालू झाल्यापासून खूप छान एक्सपिरियन्स जे आहे तर ते आहेत। तर आता ऑलमोस्ट मी 2 वेळा हे जे व्रत आहे तर ते केलं होतं, आता हे तिसऱ्यांदा मी करते आणि खूप छान वाटते, खूप फ्रेश वाटते। आणि नक्कीच आपण जी बघितलेली स्वप्न असतात तर ती अध्यात्म जर आपल्या सोबत असेल ना तर ती स्वप्न आपल्याला लवकर पार करण्यामध्ये किंवा चॅलेंजेस ओव्हरकम करण्यामध्ये आपल्याला मदत होते। तर संध्याकाळची वेळ होती, दिवाबत्ती केली आणि राशी मला सोडतच नव्हती, मग तिला घेऊनच पूजा केली। आणि त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं नवरात्रीमध्ये। मी कोल्हापूरमध्ये राहते। बऱ्याच जणांचे मला प्रश्न असतात की तुम्ही कुठे राहताय, तर मी कोल्हापूरमध्ये राहते। आणि कोल्हापूरमध्ये राहत असल्यामुळे आमच्या इथे महालक्ष्मी मंदिर आहे आणि तिथे खूप छान नवरात्रोत्सव जो आहे तर तो साजरा होतो। त्यामुळे घरातली देवपूजा आवरून मला लगेचच गावात जायचं होतं, कारण मी दर नवरात्रीमध्ये आम्ही 9 दिवस जे आहे तर ते देवीला जातो। बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊन येतो, कळस दर्शन घेतो, पण जाऊन येतो। आणि छान अशी पूजा मांडलेली आहे। इथे मी देवाऱ्यामध्ये देवपूजा जी आहे तर ती केलेली आहे। समोर वैभव लक्ष्मी केली आहे आणि इथे मी खास वैभव लक्ष्मी चालू केलं ना तर त्यावेळी मी महालक्ष्मीचा फोटो आणला होता घरामध्ये, तर तो आहे। आणि श्रीयंत्र जे आहे तर ते खूप महत्त्वाचं असतं, श्रीयंत्र, आणि ते सुद्धा आहे। आणि इथे ना मी एका ठिकाणी गेले होते आणि त्यावेळी मला महालक्ष्मी जी आहे तर ती भेट म्हणून दिली होती, तर ती पण मी तिथं ठेवली आहे। घट बसवलाय, पण घट थोडासा वेगळीकडे बसवलाय, कारण देवाऱ्याच्या इथं काय होतं, गिरिजा माती खाते आणि ती नाही राहणार सरळ, त्यामुळे मग घट जो आहे तर तुम्ही काल कपाट जे स्वच्छ केलं होतं ना तर त्या कपाटामध्ये छान असा घट जो होता तर तो बसवून घेतला। पहिल्यांदाच मी लग्न झाल्यानंतर घट जो आहे तर तो बसवला, कारण थोडंसं आपले संस्कार किंवा आपल्या ज्या परंपरा आहेत तर त्या आपल्या मुलांना पण कळायला हव्या। आणि त्यानिमित्तानं का होईना आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मला असं वाटतं की ॲज इट इज आपण त्या फॉलो करायला पाहिजे। आणि संध्याकाळची वेळ होती, मला वाटतं 7 वाजले होते संध्याकाळचे, आणि छान देवपूजा झाली आणि दिवाबत्ती, म्हणजे आपल्या घरामध्ये ज्यावेळी पूजेचं वातावरण असते, प्रार्थनेचं वातावरण असते, त्यामुळे घरातलं सगळं वातावरण जे आहे तर ते अगदी पॉझिटिव्ह होते। म्हणजे तुम्ही कधीतरी करून बघा की छान दिवाबत्ती किंवा उदबत्ती, घरासमोर रांगोळी, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना तर याच्यामुळे आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण म्हणजेच अगदी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती पसरते आणि मला पर्सनली खूप छान वाटतं। तर मला संध्याकाळ झाली की थोडंसं शिंका चालू होतात। आणि येस, फायनली देवपूजा सगळी व्यवस्थित झाली। वैभव लक्ष्मी व्रत होतं ना, तर एक अर्धा तास, पाऊण तास मला लागला सगळी देवपूजा व्यवस्थित आवरायला। आणि मग त्यानंतर आम्ही निघालो बाहेर महालक्ष्मीच्या दर्शनाला। गिरजो बागू। तर कोल्हापूरमध्ये मी राहत असल्यामुळे माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की मला नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीचं दर्शन जे आहे तर ते घ्यायला जाते। पण लहान मुली आहेत ना तर त्यामुळे मी आत गाभाऱ्यामध्ये नाही जात, बाहेरूनच कळस दर्शन घेते आणि येते। इथे मंडपामध्ये ना खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, लाइटिंग वगैरे खूप मस्त केली आहे। आणि इथेच ना एक स्टेज पण मारला, इथं भरपूर कार्यक्रम होतात। तर ज्या लोकांना माहिती असेल, पूर्वी इथे बस स्टॉप होता, ठीक आहे, जुना बस स्टॉप होता, तर तिथे छान असा स्टेज मारला, वेगवेगळे
कार्यक्रम या स्टेजवरती होत असतात आणि मग बसायला कुठेच जागा नव्हती. मग म्हटलं की या दोघींना घेऊन कुठं बसणार, तर म्हटलं स्टेजवरती बसूयात. आणि स्टेजवरती त्यांनी मॅट वगैरे सगळा अंतरला होता, बट बसायला म्हणून आम्ही इथं आलो होतो, पण या दोघींनी पण आम्हाला पळवलं. तर गिरिजा, तिथे अजून एक मैत्रीण आली होती, तिची अजून एक मुलगी होती, तर ती खेळत होती म्हणून गिरिजा कॉन्स्टंटली, खूप मोठा स्टेज होता, इकडून तिकडे तिकडून इकडे तिला नुसतं पळायचं होतं. छान 2 मिनटं निवांत बसायचं तिथं म्हणून आम्ही गेलो होतो, पण ते काय निवांत बसायला आम्हाला पॉसिबल झालं नाही. आणि गिरिजा खेळायली आहे म्हणून राशी पण तिच्या मागे, ती जे काय करते तर ते सगळं सेम ॲज इट इज राशीला करायचं असतं. तिला आता चालता येते, छान चालते, पण एवढा अजून तोल आवरत नाही की पळता येईल असं, बट गिरिजा करते ना तर म्हणून करायचं. तर हे मंडपातलं मंदिर आहे. तर जसं तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कधी आला असेल तर हे मंडपातलं मंदिर आहे देवीचं. इथे सुद्धा छान रोषणाई केली होती, मस्त लाइटिंग केली होती. मी आतमध्ये नाही गेले कारण खूप गर्दी होती आणि या दोघींना खूप मग त्रास होतो गर्दीचा, बट जितकं मला रेकॉर्ड करता येईल, इथे बरोबर समोर जे आहे ना तर ते देवीचं मंदिर आहे. इथं सुद्धा भरपूर गर्दी असते आता नवरात्रीमध्ये. तर अशा प्रकारचं सगळं अरेंजमेंट्स तिथं केल्या होत्या. आत जाण्यासाठी वेगळी रांग, म्हणजे देवीचं देवीचं दर्शन घेण्यासाठी मुख्य दर्शन रांग जी आहे तर ती वेगळी आहे, आणि फक्त जर तुम्हाला गाभाऱ्यामध्ये जायचं असेल ना तर ती रांग जी आहे तर ती वेगळी आहे. तर हे जे आहे ना, तर बिनखामी गणेश मंदिर जे आहे ना तर तिथं स्क्रीन लावली होती. तर बऱ्याच ठिकाणी स्क्रीन लावलेली असते आणि मंदिरामधले जे काही चालू असते ना तर लाईव्ह, तर त्याचं स्क्रीनमध्ये दिसत असते. तर आजची देवीची मूर्ती ही आहे. तर आजचा कलर होता हिरवा. तर उद्यासुद्धा मी सेम व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे, त्यामुळे अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा 9 दिवस जे आहे तर ते देवीचं दर्शन जे आहे तर ते घडणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा. Thank you so much for watching.